सोनू पिलूला पण खिचडी दिलेली आहे, खिचडी बनवली आता राहिलेली आहे एवढी आणि ह्याला डब्यात काढायचे. खुली खुली बनवलेली आहे आणि असंच काही उपवास वगैरे नाही आपला म्हणून बनवलेले आहे. आपल्याला बनवायची आहे मटकीची मोड. हे बघा भरपूर मटकी म्हणजे घरात मोड काढलेली आहे मी, तर अशी खूप छान पाण्यात भिजवलेली आहे आत्ता जस्ट. आणि हे जे एवढी अजून म्हणजे अर्धा किलो मटकी मी भिजत ठेवलेली, तर किलोपेक्षा जास्त मटकीची मोड निघालेली आहे. तर एवढी सगळी का नाही आता पाण्यात आत्ता जस्ट पाण्यात मी भिजवलेली आहे, कारण भाजी बनवायची आहे मटकीची आपल्याला. झोपलेला आहे, पप्पा न्यूज बघायला लागले आणि मी बनवते आता भाजी. आता फ्रेश वगैरे झाली ना तर टिकली बघा आणि कांदा घेतलाय एवढं. खिचडी काढून ठेवूया, दहीभर खायला मस्त वाटते का नाही. आता भाजी बनवायची आपल्याला. इकडं जसं आपल्याकडे खिचडी भेटते का नाही, म्हणजे साबुदाणा भेटते का नाही, तशी भेटत नाही. इकडच्या बायकांना बनवाय पण येत नाही. तर 2 कांदा 2 टमॅटो असं घेतलंय. किशोराने झोपलेला आहे, पप्पा चाललेत न्यूज बघायचं, सोनू पिलू गेले शाळेत. मग आता माझं चाललेलं आहे काम, आता नाश्ता करायचा आहे ना आपल्याला. मग त्याच्या आधी कांदा लय महाग झालाय का नाही. कांदा किती महाग झालाय, इतका महाग झालाय की कांदा खायचे आता हीच नाही. आणि टमॅटो तर नाही, जेव्हा संतोष लावतो ना तेव्हा टमॅटोचं दर उतरून जातो. आणि संतोष ह्या वर्षी लावला नाही तर किती दर आहे बघा. कांदा कापून टमॅटो कापून घेऊन दाजीसोबत आज नाश्ता करू आपण बसून. त्यांचं डोकं पण दुखायला लागले. आज जावई बघतो तब्येत ठीक नाही, तोंड लय लहान झालंय त्यांचं, कारण उन्हात फिरून आलेत ना. ऊन लागलंय, दिल्लीला खूप गरमी आहे त्यासाठी. आणि आपल्याकडं का नाही 24 तास पाऊस आहे. पावसामुळं का नाही आपल्याकडं थंडी पण आहे आणि सगळंच. आता इकडं एवढी गरमी दिल्लीला, तुम्ही न्यूज बघा नाही तर सर्च करून न्यूज बघा की दिल्लीचं आता वातावरण कसं आहे. खूप गरमी आहे आणि आपल्याकडं थंड वाजायला लागले, मग ह्याच्यातच माणसं आजारी पडते आहे का नाही. चला बोलत बोलत कांदा आणि टमॅटो कापून घेतलेला आहे. पण मध्ये जाऊया स्वयंपाक म्हणजे मुलांना दोघांना दिलेलं. जयच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पडलेलं आहे किचनमध्ये असं सगळं ठेवलेलं आहे. भांडी घासले आहेत, काही घासायचे आहेत. सकाळी आता नाही घासलेली आपण, कारण रात्रीच घासून साफसफाई करून ठेवलेली. आणि कढीपत्ता काढून घेऊ आपण. एक हातात मोबाईल आहे, काय करायचं घ्यायचं. मला कढीपत्ता लई आवडतो. परत फोल्ड करायचा तसा आणि ठेवायचं. एवढं काढून घेतले 4. आणि घराचा कढीपत्ता असून पण आपण आणला नाही, पस्तावतंय का नाही. ठेव का एवढं धुवून ठेवलेलं साफसुथरं धुवून फॅनमध्ये का नाही ह्याला ठेवते, खडकायला ठेवते. त्याच्यानंतर ह्याला घेते मी वापरायला सारखं, कारण धूप बिना धुता ठेवलं का नाही परत धुतलं की ते चिकटून जातं ना, पाल्यावर चिकटून जातं का नाही. संख्या बी उठतोय आता के ए बाबा. एवढं गिर जायगी देख तू. बेडवर कसं करतोय बघा ते. आजा भरपूर कढीपत्ता टाकते. आता ह्यो आपलं हे नाही वे ह्याच्यावर परतून घ्यायचा, कांद्यावर परतून घेते. कसं आहे कांदा आहे ना हे सोलून लसूण बिसून ह्याच्यासाठी घेते, पण झाडू मारायचं आणि परत सोलून गेलं इथं तिथं पाला उडतोच का नाही. तर थोडं नाश्त्याला घेऊया. दाजींचं आज काही डोकं दुखते म्हणून आज पप्पा आमचे डोक्याने त्रास करून घ्यायला लागले. खूप त्रास होतो त्यांना. थोडंसं घेऊन याच्यावर दही घेते, झाकून घेऊया खाते.
शेंगदाणे ठेवलेली नाही, कशी घट्ट बनलेली आहे. थोडा फ्रीज मध्ये ठेवलं की थंड राहील. अजून गाई उठली नाही. माझा नाश्ता फिनिश झाला आहे. गाईराणी शांत झोपलेली आहे. त्यामुळं आंघोळ करायला लागले जावई बापू. ते म्हणले तू टाईमशीर खा आणि औषधं खा पहिलं. त्यांना माझ्या औषधाची खूप ही आहे काळजी. त्यामुळे औषधासाठी मला टाईमशीर जेवायला लावते, नाहीतर खवळून जाते. मग त्यात तू जेवली नाही तर बघ, त्यांची मला काळजी वाटत नाही, तर टाळून देते. तर बाहेर चालले आहे. इथं जावई बापूंचे कपडे वगैरे काय लागले आहेत देते. ही बघा बाहेरचा नजारा. नीट नीट नीट. खूप गरमी आहे इकडं, भयानक गरमी आहे. हे बघा जावई बापूंचे कपडे घेते, म्हणजे देते त्यांना. खूप गरमी, लालीची असणार. बनियन दादा आणि पप्पांची शेम आहे. उंचीला दादा आहे, थोडं तब्येतीला पप्पा आहे. मग वाढता नंबर जाऊन बापूंना घ्यावं लागतं. तर आता का नाही तुम्हाला हे आणते ते 1-2 घेऊन येते एकदमच. तर चला आता काहीतरी आपण हे काय करणार, अंड्याचं काहीतरी करूया. बाहेर ठेवलं की खूप गरमी आहे ना, त्यामुळं जवळ घेऊन आले. ह्याच्यात भरायचं आणि असं थोडंफार करून लूज 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 करून आपण ठेवूया. तर खराब पण जाते. गरमी फार आहे इकडं, गरमी भयानक आहे ना, त्यामुळं काय जास्ती करू शकत नाही आपण. थोडं थोडं पाहतो जेवढं आपल्या ह्याच्यामध्ये बसतं. भरून ठेवलं असतं पण गाई कधी मी हे किलोचं फ्रीज खोललं की ती हात घालते मागं मागं. त्यामुळं ते आपण सुरक्षित पहिलं न दिसून असं ठेवून टाकायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं, साईडला ठेवायचं, जिथं बॉटल वगैरे ठेवतो ना तिथं ठेवायचं. आता खिशा आहे ते तर नावाचा लूज लूज पाहतो आपण. गाठी लागली पाहिजे बस. हळूच ठेवायचं ना. आवाज आवाज आले पण नाही. आणि ह्याला टाकायचं नाही, हे सुरक्षित ठेवायचं, कारण ही इकडे भेटत त्याला हे जपून ठेवावं लागतं ट्रेला. आता इथं ठेवूया आपण. आणि बघा किचन मध्ये घासून झालेली भांडी तशीच. आणि सारखंच घासावं. पिल्लू भांडी
सुना कधी आता उठणार लय छत्रपती आहे तो. पाणी करून गेले लाल सोनू आणि पिली. काय करायचं आता. केसऱ्या उठलं करमत, केसऱ्या नाही उठलं काहीच करमत नाही. केसऱ्यांचं का नाही मथुरेत पण नवीन आम्ही करायला लागली. त्यानंतर मथुरेत खूप ड्रायव्हर वगैरे होते, छान होतं मथुरेत. ठीक आहे. जावई बापू ही चिल्ली 2 आहेत, घासून त्यातच टाकली काल रात्री. मग ते भांडणं झाली नॉर्मल. एवढं आणि भाज्या घेऊन घेतलेल्या आहेत. जाळी खाली झाली आपली, पाण्यात भिजली आपली मोड काढून घेऊ. थोडं पाण्यात भिजून घेतली का नाही तर चांगली असती माहिती आहे का. कारण छोटे आपल्याला का माहित आहे शिजायला मस्त शिजती. खरं आहे का नाही नक्की सांगा. त्याच्यात भरपूर आहे, काढून घेते. अशी घरात मोड काढलेली आहे. एका जागेवर स्टॉप करून दाखवते. पातेल्यातली सगळी काढून घेतली. अशी मस्तपैकी भाजी बनवू. मी इकडं मिळतच नाही मटकीची मोड. सर्व काढून घेतली पातेल्यातलं खाली करून. तर अशी मटकीची मोड भेटतच नाही बरं का इकडं. कुठलीच मटकीची मोड आपल्याकडं कुठलीच मोड भेटत नाही इकडं. तर धुवून ठेवलेली थोडंसं ना ही पण घासून घेऊया. कारण ह्याच्यात बनवते ना आता नॉनस्टिक मध्ये बनवायचं म्हटलं की एक तवा आणि नॉनस्टिक साठी एक कढई घेतलेली आहे आपण. बाकीचं काय नाही. बघा गिलरी बाहेर खारुटी आपली. घासून घेतली. ह्याच्यात लवकर बनवून जातं. त्याच्यावर ढक्कन आहे ना आपल्या कढईवर. कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई घासून झाली की गरम झालेली आहे आपली कढई. ऑइल घेऊया आपण. ऑइल घेतलं. कढाईला टाकू आपण. गरम झालेलं आहे ऑइल. अर्धा टेबलस्पून ही आहे मोहरी. मोहरी छानपैकी फुटली. 1-2 झाली. आता टाकू जिरा. जिरा आपला ब्राऊन झालेला आहे. आता ऍड करू प्याज. कांदा ब्राऊन भाजून घेते. नाही तुम्ही कसं बनवतात सांगा. मोड लई छान. मला पातळ पण आवडते खूप नाही का. आता छानपैकी भाजून घेते. कांदा ब्राऊन मस्त बनवायचं. जावई बापूंना थोडंसं नाश्ता देते. त्यांना पण तवई देते. औषधं मस्तपैकी. आता थोडं दही थंड ठेवलेली झाली. थंड आहे का नाही. सर्व मसाले टाकले. त्यातला संपला आहे आपला धनिया पावडर. कधी ह्या वाटीतला धनिया पावडर मी भरून ठेवलेलं असतं. मग भरून ठेवून धनिया पावडर पण ऍड केली. चला आता छानपैकी मसाला भाजून घेते. मटकी पण ऍड केली. मीठ. चला आता खालीवर करू. पाणी वगैरे काय ऍड करणार नाही मी. कारण का पाणी वगैरे ऍड केलं नाही. पातळ नाही करायची आपल्याला. सुकी भाजी करायची. वरण बनवलेलं आहे मी त्यासाठी.
लाल तिखट मसाला टाकलाय बरं का, हिरव्या मिरच्या नाही म्हणजे टाकले नाहीत, आहेत तुम्हाला माहिती आहे, आता धुवून ठेवलेलेच आहेत, ह्याच्यात नाही वापर केला. हिरव्या मिरच्या पण टाकून खूप छान टेस्ट येते. झाकून ठेवते, उठवते गायून आणि झोपलेली साई बघू शकता. त्या रूममध्ये अंधारच ठेवलेला आहे. आणि काळजी घ्या, हवा कूलर फॅन बघा कसला चालू आहे, कारण खूप गरमी आहे, खूप गरमी. इंडक्शनचा आवाज येतो टोटो बघते, जास्त तर नाही झालेलं वाढवलेलं. आणि काळजी घ्या. व्हिडिओ माझ्या आवडत असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा माझ्या व्हिडिओला. ठीक आहे, धन्यवाद, काळजी घ्या.